साहेब, म्या गडी माणूस तुमच्या घरची मोल करीन. नाही आहे हो माझ्या घरी हे सगळं. तुमचं हे सगळं वैभव बघून मन कसं सुन्न बिन्न होते. वाटतं ना, चोरी करूशा वाटतं आणि करते बी. पण तुमच्या घरच्या दागदागिन्याची, सोन्या नाण्याची नाही, तुमच्या या वैभवाची नाही. माझं बी एवढंसं लेकरू आहे हो, छोटंसं बाळ. आम्ही हे सगळं बघितलं नाही आणि माझ्या घरी ना गोडधोड शिजतच नाही. परिवाराचं करता करता एवढे पैसे उरत नाही. करते मी चोरी, पण तुमच्या ताटातल्या उरलेल्या अन्नाची, तुमच्या लेकराच्या ताटातल्या उरलेल्या अन्नाची, बाईसाहेबाच्या ताटातल्या उरलेल्या अन्नाची. जेव्हा तुमच्या घरी गोडधोड शिजते ना, मी आपल्या हाताने करते. तुमच्यासाठी, मॅडमसाठी, तुमच्या लेकरासाठी. त्यातलं उरलेलं करते चोरी, पण दागदागिन्याची नाही. आणि ते एका प्लास्टिक मध्ये टाकून चोरून मी माझ्या लेकरासाठी घेऊन जाते हो. फार आवडीनं खाते तो. त्याला आवडते, त्याला गोडधोड फार आवडते, खाते तो. माझं मन लय खुश होते. माझ्या लेकरानं पण गोडधोड खाल्लं, उष्ट का होईना ताटातलं. मला वाईट नाही वाटत. तुम्ही भी मायाच परिवार आहे. तुम्हाला मी माझा परिवारच मानते. मी काय म्हणते, तुम्ही ना मला सजा द्या, वाटेल ती सजा द्या. मी भोगेल हो. तुम्ही पोलिसांना बोलवा, मी मान्य करेल. बाईसाहेब, सांगा ना साहेबांना, सांगा की हो. मी भोगेल सजा. माझ्या लेकरासाठी मी वाटेल ते करेल. पण तुमच्या घरच्या सोन्या नाण्याची, दागिन्याची चोरी नाही केली हो. फक्त उरलेल्या त्या उष्ट्या अन्नाची चोरी केली. वाटेल ती सजा द्या, मी भोगेल.